नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केले, एक निफ्टीमध्ये आणि एक बँक निफ्टीमध्ये. फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर आधी बँक निफ्टी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग आजची स्लाइटली गॅप होती, बट एवढं काही गॅप नव्हतं. हा जो पीडेच आहे आणि पीडेला याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डलनी स्ट्रॉंगली इंडिशन क्रिएट केलेली होती, दोन्ही साईडनी याला वीक होते. आज आरबीआयची पॉलिसी होती, तर आज थोडंसं व्होल्टेलिटी येणार होती. आपल्याला आधी माहिती होतं, लाईव्ह स्ट्रीममध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलेलं होतं की आधी आपल्याला पॉलिसी येऊ द्यायची आहे, थोडंसं डायरेक्शन येऊ द्यायचं आहे. ते क्लिअर झालं, त्यानंतर आपण पोझिशन बिल्डअप करू. तर ऑलमोस्ट 10 वाजता पॉलिसी स्टार्ट झाली. इथे एक कॅन्डल अपसाईडला ब्रेकआउट दाखवलेला आहे. मी सांगितलं की ब्रेकआउट तर दिलेलं आहे, बट याला इथे सस्टेन होऊ द्या, पीडेच्या वर एक रेंज क्रिएट करू द्या, त्यानंतर ब्रेकआउट देईल तर आपल्याला स्मॉल एस एल अकॉर्डिंग एक ट्रेड मिळू शकतो. त्यानंतर आपण अपसाईडचे टार्गेट जे आहे ते आपण एक बुक करू शकतो. एक्झॅक्टली आपण तसं बोललो. मी सांगितलं की इथे एक ट्रेड घ्यायचं नाही आहे. नेक्स्ट कॅन्डल थोडीशी वर गेली आणि लगेच डाऊन साईडला आणलेली आहे. याला इंगल्फ करून स्ट्रॉंग डाऊन साईडनी क्लोजिंग दिली. तर मी इथे सांगितलेलं होतं या रेंजच्या खाली जसंच आपण क्लोजिंग देऊ तर आपण एंट्री एक्झिक्यूट करू. तर आपला जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे या कॅन्डलमध्ये. तुम्ही जर बघाल तर इथे त्यांनी एक रेंज क्रिएट केला. इथे सांगितलेलं होतं की जे बायर आहे त्यांना इथे एक्झिट करवलं. त्यानंतर प्रॉपरली एक रेंज क्रिएट केली. 5-6 कॅन्डलची ही रेंज होती. त्यानंतर ह्या रेंजला प्रॉपरली एक WRCनी ब्रेकडाऊन दिलेला आहे. क्लोजिंग जी होती ती पण स्ट्रॉंग होती. डायरेक्टली ह्याच्यानंतर जे टार्गेट होतं ते पीडेल लेवल होतं. याच्यामध्ये 1:1 इझिली निघत होता. त्या अकॉर्डिंग आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण SL लावलेला. एंट्री घेतल्यानंतर 2 कॅन्डल इथे होल्ड केलेला आहे आणि थर्ड कॅन्डल मोठी क्रिएट झाली आणि डायरेक्टली एकाच कॅन्डलमध्ये जे आपलं टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. आपण थोडंसं ट्रेड होल्ड करून ठेवलेली होती. लगेचच नेक्स्ट कॅन्डल निघाली आणि ती पण स्ट्रॉंगली डाऊन साईडला आली आणि मोठी मोमेंटम यामध्ये केलेली होती. जेव्हा ही कॅन्डल झाली तर आपली पोझिशन चांगल्या लेवलवर येऊन पोहोचलेली होती. इथे जेव्हा डे लो लावला, इथे वर गेला, डाऊन पुश आला, तर इथे एक फ्रॅक्टल आलेला होता. तर फ्रॅक्टल अकॉर्डिंग आपण ट्रेलिंग केलं. इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळालेला होता. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो डायरेक्टली उचलून आपण ह्याच्यावर लावला. इथे थोडा वेळ थांबलेला आहे, इथे वर गेला. तर या लेवलवर आपण जो लावलेला ट्रेलिंग होता तो इथे बुक झाला. त्यानंतर टोटली साईडवेज मोमेंटम केलेली आहे. इथे पुन्हा ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला आणि जो ब्रेकडाऊन आहे तो कंटिन्यू राहून यांनी पुन्हा डे लो लावलेला आहे. जी क्लोजिंग दिली आहे ऑलमोस्ट डे लोच्या जवळच दिलेली आहे. तर आजचा सोपा ट्रेड होता. फक्त इमोशन कंट्रोल करून प्रॉपरली माइंडसेटने आज ट्रेड घ्यायचा होता, कारण की इव्हेंट होता. आरबीआय पॉलिसी अकॉर्डिंग आज थोडीशी व्होल्टिलिटी राहणार होती. मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं होतं. त्या अकॉर्डिंग आपण मार्केटला आधी सेटल होऊ दिलं. सेटल झाल्यानंतर एक डायरेक्शन आलं. डायरेक्शन अकॉर्डिंग आपल्याला ज्या साईडला ब्रेकडाऊन मिळाला त्या साईडने आपण ट्रेड घेतलेला आहे. ऑलमोस्ट आपण जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो या लेवलवर आपण एक्झिक्यूट केलेला होता. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला राईड केलं. इथे जेव्हा फ्रॅक्टल आला तर इथे आपण ट्रेलिंग ठेवलेला होता. त्यानंतर इथनं जेव्हा वर निघालं तर या लेवलवर आपला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झालेला आहे. ही रेंज तर जी होती ही टोटली साईडवेज होती, तर आपण इग्नोर केलेला आहे आणि ही मोमेंटम आपण इग्नोर केली, कारण की ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं चांगलं टार्गेट बुक झालेलं आहे तर आपण नेक्स्ट ट्रेड जे आहे ते थोडंसं अवॉइड करतो आणि जे फर्स्ट ट्रेड आहे त्याला सिक्युअर करून आपण क्लोज करतो. तर तेच आपण आज केलेलं आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीचं क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली आपण कोणत्या लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेला आहे. तर याचबरोबर बघून घेऊ निफ्टीमध्ये आपला ट्रेड कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅपअप होती. ही जी क्लोजिंग लेवल होती याच्यावर आणि थोडीशी ओपनिंग दिलेली होती. याच्यामध्ये पण सेम सेंटिमेंट होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये पण आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे. 10 वाजता नंतर आपण डिसाईड करू एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे ते. इथे आणि ब्रेकडाऊन दाखवला, बट हे जे हर्डल होते हे खूप जवळ होते. याचा क्लिअर स्पेस ओपन नव्हता, त्यामुळे आपण याला टोटली इग्नोर केलेला आहे. आज निफ्टीची एक्सपायरी पण होती. प्रीमियम जे आहे ते थोडेसे सेटल होत होते. व्होलेटिलिटी राहणार होती, मी सांगितलेलं होतं. ही जी कॅन्डल होती हे जस्ट पॉलिसी सुरू होती त्यावेळेची कॅन्डल होती, तर आपल्याला इथे सेटल होऊ द्यायचं होतं. मी सांगितलं की इथे थोडीशी व्होलेटिलिटी क्रिएट केली, वरच्या साईडने केला. इथे जे प्रीमियम आहे यांनी चांगला स्पाइक लावलेला होता. इथे ब्रेकडाऊन दाखवला, बट इथे कन्फर्मेशन नव्हतं, कारण की जो पीडेल आहे ऑलरेडी तिथे येऊन मार्केट पोहोचलेलं होतं. जेव्हा इथे रेंज क्रिएट केली, रेंज क्रिएट केल्यानंतर इथे ब्रेकडाऊन दाखवला आणि पीडेल क्रॉस करून स्ट्रॉंग कॅन्डलनी इथे क्लोजिंग दिली होती. तर इथे कन्फर्मेशन आलेलं होतं. ह्याच्या खालचा जो स्पेस होता तो डायरेक्टली ओपन होता. त्या अकॉर्डिंग आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय आपण SL लावलेला होता. ऑलमोस्ट याच्यामध्ये आपण 50 पॉईंटचं टार्गेट ठेवलेलं होतं आणि आपलं जे टार्गेट आहे ते इझिली इथे डन झालं. इथे पण जेव्हा निफ्टी सेटल झाला आणि इथे एक स्विंग सारखा क्रिएट केला, डॉमिनेशन कॅन्डल एक होती, कारण की याच्यावर जर निघाला असतं तर मग मी डायरेक्टली सांगितलं होतं की हा पीडेल पर्यंत पण येऊ शकतो, कारण की आज एक्सपायरी होती. तर दोन्ही साईडने जे OI होते ते प्रॉपरली बिल्ड होताना मला दिसत होते. त्या अकॉर्डिंग मी सांगितलेलं होतं इथे पुश आलेला आहे तर लगेचच आपण ह्याच्यावर ट्रेल करू. जो एसएल आपण इथे लावला होता तो डायरेक्टली आपण ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला. इथनं वर गेला. हा जो हाय आहे इथे ब्रेक झालेला तुम्हाला दिसेल, बट ऑप्शन प्रीमियममध्ये आपण थोडंसं सिक्युअर होतो. ही 2 कॅन्डल होल्ड केल्यानंतर ही कॅन्डल जेव्हा वर निघाली तर इथे लावला जो ट्रेलिंग होता तो या लेवलवर बुक झाला. त्यानंतर निफ्टीने पण चांगला वेळ या लेवलमध्ये घालवलेला आहे. एक रेंज क्रिएट केली, इथे ब्रेकडाऊन दाखवला आणि त्यानंतर पुन्हा जे डाऊन साईडचं मोमेंटम आहे ते कंटिन्यू केलेलं आहे आणि 2 वेळा इथे डे लो लावण्याचा प्रयत्न केला.
क्लोजिंग ती थोडीशी वर दिलेली आहे, बट ही जी रेंज आहे ह्याच्यामध्ये त्याची क्लोजिंग आहे. तर ह्याच्यामध्ये पण क्लिअरली आज इझी सेटअप होता. आपण आधी क्लिअर केलेलं होतं. ऑलरेडी आपला जो बँक निफ्टीचा ट्रेड होता तो सुरू होता. सेकंड ट्रेड जो आपण निफ्टीमध्ये घेतलेला होता तो आपला एक्झॅक्टली आपण एक्झिक्यूट केला होता या लेवलवर. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला राईट केलं. आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर आपण लावलेला होता आणि तो एक्झिक्यूट झालेला आहे या लेवलमध्ये. ही मोमेंटम आपण का बरं इग्नोर केली, मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की जस्ट ही जी पॉलिसी सुरू होती त्यावेळेची ही कॅन्डल होती, त्यामुळे आपण इग्नोर केलं. यानंतर जो आपला सेटअप होता तो इथे ॲक्टिव्ह होताना दिसेल, बट इथे रेंज नव्हता आणि हा जो पीडेल आहे हा खूप जवळ होता, त्यामुळे आपण ह्याला इग्नोर केलं. एक्झॅक्टली आपला जो प्रॉपरली सेटअप ॲक्टिवेट झालेला आहे तो या लेवलमध्ये होता, त्यामुळे आपण इथे एक्झिक्यूट केलेला आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपरली दोन्ही इंडायसेसचं एक्सप्लेनेशन समजलेलं असेल की कशाप्रकारे आपण ट्रेड एक्झिक्यूट केला, लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्याला कशाप्रकारे मॅनेज केलं आणि कशाप्रकारे आपण प्रॉपर लेवल त्याला बुक केलेला आहे. तर आता बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो आपण बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 12:45 तिथे मी बँक निफ्टीचा 45,700चा सी सोल्ड केलेला, तो केला 549 मध्ये. आणि यानंतर लगेचच आपण निफ्टीचा ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे डाऊन साईडलाच, तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 11 वाजता. तिथे मी निफ्टीचा 21,750चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 90 रुपीजमध्ये. आणि यानंतर जो आपला ट्रेलिंग आहे तो फर्स्ट बुक झालेला आहे निफ्टीचा, तो ट्रेलिंग बुक झालेला 11:53 21,750चा सी तो झालेला आहे 49 मध्ये. आणि यानंतर लगेचच काही वेळाने बुक झालेला आहे बँक निफ्टीचा 11:28 45,700चा सी तो झालेला आहे 348 मध्ये. तर दोन इंडायसेसने आज ट्रेड दिले. मोमेंटम पण आज डाऊन साईडचं चांगलं होतं, तर टोटली मोमेंटम आज आपण कॅप्चर केलेला आहे. मला वाटलं की निफ्टी जे आहे ते चांगली मोमेंटम करेल आणि चांगल्या लेवलवर आपण एक बुक करू शकतो. मोठे प्रीमियम आज खाण्याचा आपण प्रयत्न करत होतो, बट आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक झाला. त्यानंतर तो डाऊन साईडला येऊन आपलं जे टार्गेट आहे ते बुक केलेलं आहे. तरी जेवढं होतं तेवढं आपण भरपूर बुक केलेलं आहे. होप करतो माझ्यासोबत ज्यांनी पण ट्रेड घेतलेला असेल त्यांनी पण चांगल्या लेवलवर बुक केलेलं असेल. तर आज आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये शिकलो पण की एक्झॅक्टली जर इव्हेंट डे असतो त्यावेळेस आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे सायकॉलॉजी ठेवावं लागते आणि कशाप्रकारे आपल्याला पोझिशन मॅनेज करावं लागते. होप करतो आजची स्ट्रीम पण तुम्हाला फायद्याची ठरली असेल. ज्यांना कोणाला पण अजून आमच्यासोबत लाईव्ह लर्निंगमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि लाईव्हमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या दोन्ही ट्रेडचे अपडेट इथे तुम्हाला क्लिअर झाले असतील. तर आजच्या अपडेट पुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.